बिग बॉस मराठीचं 5वं सीझन मोठ्या प्रमाणात गाजल्यानंतर बिग बॉस मराठीचं 6वं सीझन नेमकं कधी येणार, 6वं सीझन नेमकं कधी येणार याची उत्सुकता अनेकांना लागलेली होती. पण मात्र अखेर आता बिग बॉस मराठीचं 6वं सीझन आलेलं आहे. त्याला होस्ट रितेश देशमुख हाच करणार आहे आणि भाऊच्या धक्क्यावर आता वेगळाच राडा पाहायला मिळणार आहे. कारण की बिग बॉस मराठीचं 5वं सीझन हे मोठ्या प्रमाणात गाजलं होतं असं बरेच जण म्हणत आहेत. कारण की त्यामध्ये अनेक क्षेत्रातले वेगवेगळे कलाकार घेतले होते. जे मातीमधले कलाकार आहेत, जे गाव खेड्यामधून येतात, ते रील स्टार आहेत. अशा कलाकारांना बिग बॉस मराठीच्या घरामध्ये घेतल्यामुळं प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि आतापर्यंतच्या बिग बॉस मराठीच्या सीझनचे जे काही रेकॉर्ड आहेत ते 5व्या सीझननं मोडले होते असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे आणि ते TRP सुद्धा लक्षात आलेलं आहे. मग आता बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये नेमकं कोण कोण असणार आणि बिग बॉस मराठी नेमकं कधी चालू होणार हेच आपलं सविस्तर या ठिकाणी बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. बिग बॉस मराठीचं 5वं 6वं सीझन हे आता लवकरच सुरू होणार आहे. त्या पद्धतीचा एक प्रोमो सुद्धा लॉन्च झालेला आहे. तारीख सुद्धा सांगितलेली आहे आणि ती तारीख आहे 11 जानेवारी 2026 ची. 11 जानेवारी 2026 ला संध्याकाळी रात्री 8 वाजता बिग बॉस मराठीचं 6वं सीझन पाहायला मिळणार आहे. पण मात्र या घरामध्ये भाऊच्या धक्क्यामध्ये आणि बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मध्ये कोण कोण असणार आहे याची नावं अजून पुढे आलेली नाहीत. पण मात्र समाज माध्यमांमध्ये सोशल मीडियावर काही नावांची चर्चा आहे आणि ते नाव सध्या मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहेत. यामध्ये 16 कलाकार आहेत. 16 कलाकारांची सुद्धा नावं आहेत. पण मात्र जे कलाकार येऊ शकतात त्यापैकीच काही मोजके कलाकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मध्ये नाव चर्चेलं जात आहे ते म्हणजे गौतमी पाटीलचं. गौतमी पाटील ही बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मध्ये दिसणार आहे असं सोशल मीडियावर सांगितलं जात आहे. कारण की गौतमी पाटीलचा राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठा फॅन फॉलोईंग वर्ग आहे आणि तो तिला पाहण्यासाठी बिग बॉस नक्कीच पाहिल असं सुद्धा अनेकांचं मत आहे. त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांचं. गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉस हिंदीचं सुद्धा सीझन गाजवलेला आहे. काही दिवस ते बिग बॉसमध्ये हिंदीच्या राहिलेल्या आहेत. पण मात्र काही काळामुळं त्यांना त्या ठिकाणी राहता आलं नाही. काही कारणं होते. अनेक कारणांच्या गोष्टीमुळे ते जास्त दिवस त्या ठिकाणी राहिले नाही. पण मात्र बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये ते येतील आणि चांगल्या पद्धतीने सीझन गाजवतील असं देखील सांगितलं जातं. तिसरं महत्वाचं नाव आहे ते म्हणजे हॉटेल भाग्यश्रीचे जे मालक आहेत नागेश मडके यांचं सुद्धा नाव बिग बॉस मराठीमध्ये येणार आहे. त्यांना सुद्धा घेतलं जाणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. नंतर ते खरंच खरं आहे का, त्यांना घेतील का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. अजून एक नाव आहे ते म्हणजे हॉटेल तिरंगा लक्ष्मण भोसले यांचं. त्यांचं सुद्धा नाव चर्चेलं जात आहे. सोशल मीडियावर सांगितलं जात आहे बिग बॉस मराठीमध्ये त्यांना घेतलं जाईल, त्यांचं नाव सुद्धा येईल. त्यानंतर पुन्हा एका हॉटेलवाल्यांचं नाव आहे ते म्हणजे हॉटेल जलपरी मालकाचं. त्यांचं सुद्धा नाव चर्चेलं जात आहे. सोशल मीडियावर सांगितलं जात आहे की या सीझनमध्ये त्यांची एंट्री होईल. जर हे तीनही हॉटेल व्यावसायिक त्या घरामध्ये आले तर कोणाची क्वांटिटी कोणाची क्वालिटी कशा पद्धतीनं चांगली आहे याची चढावट लागलेली आपल्याला त्या बिग बॉसच्या घरामध्ये दिसेल. सीझन गाजल असं सुद्धा सांगितलं जात आहे. म्हणून यांना त्या ठिकाणी घेतलं जाईल अशी सुद्धा शक्यता आहे. अजूनही काही नावं चर्चेत आहेत. त्याच्यामध्ये काही रील स्टार आहेत, त्यांची सुद्धा नावं आहेत. पण मात्र ती आता खरंच त्या घरामध्ये येतात का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. पण मात्र आपण जर सर्वेक्षण केलं, आपण काही गोष्टींची माहिती घेतली तर यामध्ये अनेक कलाकार हे नवीन सुद्धा असू शकतात, काही जुने असू शकतात. जर आपण बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचा विचार केला, त्याच्या अगोदरचा सीझनचा विचार केला तर काही ज्येष्ठ कलाकार आपल्याला या घरामध्ये पाहायला मिळू शकतात. ज्या पद्धतीनं 5व्या सीझनमध्ये वर्षा उसगावकर या मराठी चित्रपट सृष्टीतले एक सिनियर कलाकार आहेत, ज्येष्ठ कलाकार आहेत. मग त्यांच्यासोबत हे आत्ताचे कलाकार कशा पद्धतीनं वागतात, त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं राडा होतात हे पाहण्यासाठी लोक ते बिग बॉस मराठीचं सीझन पाहतात. म्हणून अशा कलाकारांना त्या ठिकाणी घ्यावं लागतं आणि म्हणूनच या सीझनमध्ये सुद्धा एक नाव चर्चेला जाऊ शकतं, त्यांना त्या ठिकाणी घेतलं जाऊ शकतं. ते नाव आहे अलका कुबल यांचं. अलका कुबल यांना सुद्धा या बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये संधी मिळू शकते. आता याची कुठं सोशल मीडियावर चर्चा नाही,
पण मात्र काही जण दबक्या आवाजामध्ये म्हणतात, ज्या पद्धतीनं वर्षा उसगावकर यांनी सीझन गाजवलं होतं, अलका कुबल या सुद्धा गाजवतील, कारण की त्यांचा एक फॅन फॉलोइंग वर्ग राज्यामध्ये आहे. कारण की तरुण पिढी बिग बॉसमध्ये असल्यामुळं तरुण तर सगळे पाहतीलच, पण मात्र काही ज्येष्ठ कलाकार असल्यामुळे सुद्धा ते सुद्धा हे सीझन पाहतील. अशा उद्देशानं ज्येष्ठ कलाकार सुद्धा त्यामध्ये घेतले जातात, असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं. पण मात्र या माध्यमातून अजून एक नाव समोर येतं, ते नाव आहे यूट्यूबरचं नाव आहे, आणि त्या यूट्यूबच्या माध्यमातून ते अनेक माहिती देत असतात. बिग बॉसचीच माहिती देत असतात की बिग बॉस माझं घरामध्ये काय होईल, कशा पद्धतीनं होईल. ते नाव आहे मंदार याचं. मंदार हा सुद्धा बिग बॉस मराठीच्या सीझनचं सगळं विश्लेषण करत असतो, सांगत असतो, म्हणून त्याचं सुद्धा या बिग बॉसच्या 6व्या सीझनमध्ये नाव येऊ शकतं, अशी सुद्धा चर्चा आहे. पण मात्र आता या सगळ्या चर्चा आहेत, खरंच यांना संधी मिळेल का, नाही मिळेल का, हे आपल्याला आता 11 तारखेलाच माहीत होणार आहे. पण मात्र या व्यतिरिक्त अजून कुठले कुठले कलाकार असणार आहेत, किंवा तुम्हाला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणाला बघायला मिळेल, हे अगदी स्पष्टपणे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.